हे बोलू दे ना. अहो पोलीस बोलू द्या. एक मिनिट. अरे बोलू द्या ना. थांबा थांबा एक मिनिट. थांबा जरा. तुम्ही माझा ऐका. काल त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी. एक मिनिट. तुम्ही आता माझा ऐका. तुम्ही माझा ऐका. एक मिनिट. तुम्ही माझा आता ऐका. एक मिनिट. त्यामध्ये काल तुम्ही थांबा. काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं. चला. ही दोन दृश्य आपण पाहतोय या पुण्यामधल्या सभागृहाच्या बाहेरून. अजित पवारांनी स्वतः त्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची समर्थकांची बच्चू कडूंच्या संवाद साधला आणि काल चंद्रशेखर बावनकुळेंनी चर्चा केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. की सध्याची आपण दृश्य पाहतोय बच्चू कडू यांच्या समर्थकांचा हा गोंधळ. 7 दिवस झाले बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला, तरी सुद्धा कोणी दखल घेत नाही आणि त्यामुळे हे त्यांचे कार्यकर्ते जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होती जेव्हा ते बोलायला लागले त्या अगोदरच त्यांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. तिथे असलेल्या पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय. मात्र त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यांना स्पष्टीकरण दिल्याचं आपण पाहिलेलं आहे. तुमचं काय काम आहे? तुम्ही मागे बसा. मंत्रिमंडळातील आपले सहकारी. चला. एकूणच बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये त्यांनी जे. हे बोलू दे ना. अहो पोलीस बोलू द्या. एक मिनिट. अरे बोलू द्या ना. थांबा थांबा एक मिनिट. थांबा जरा. तुम्ही माझा ऐका. काल त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी. एक मिनिट. तुम्ही आता माझा ऐका. तुम्ही माझा ऐका. एक मिनिट. तुम्ही माझा आता ऐका. एक मिनिट. त्यामध्ये काल तुम्ही थांबा. काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं. हे बोलू दे ना. अहो पोलीस बोलू द्या. समर्थकांचा गोंधळ आपण पाहतोच आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरजी सुद्धा जोडले गेलेले आहेत. रविकांतजी नमस्कार. दृश्य जर तुम्ही पाहू शकत असाल पुण्यामध्ये अजित पवारांची सभा होती. बच्चू कडूंचे समर्थक आहेत त्यांनी बराच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. आज 7 दिवस झाले आपण पाहतोय बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे अमरावतीमध्ये. त्याची अजूनही कोणी दखल घेत नाही असं चित्र आहे. आपली प्रतिक्रिया हवी आहे. तुम्ही माझा आता ऐका. नमस्कार. असं आहे की सध्या महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. एक तर सोयाबीनला भाव मिळाला नाही, कापसाला भाव मिळाला नाही, ऊस उत्पादकांना सुद्धा अनेक कारखान्यांनी FRP दिली नाही. त्यात कांद्याला सुद्धा दर फार कमी आहे. 2000 रुपये क्विंटल पाहिजे पण तो 700-800 रुपयेच मिळतोय. धानावाला शेतकरी पण अडचणीत आहे आणि निसर्गानं सुद्धा अवकृपा शेतकऱ्यांवर केलेली आहे. अति पावसामुळं चक्रीवादळामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी चहूबाजूनं म्हणजे चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू जसा अडकला होता तशा पद्धतीने अडकलेला आहे आणि या काळामध्ये शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज सुद्धा द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना आणि सोयाबीन कापसाला भाव फरक मिळाला पाहिजे. सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या संतप्त शेतकऱ्यांची भावना आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून तातडीनं शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पावलं उचलली पाहिजे अशी एकंदरीतच सर्व दूर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना आहे आणि त्या अनुषंगानं जर सरकारनं चालढकल केली तर उद्या शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊ शकतो.
अगदी अगदी रविकांतजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत पुढारी न्यूजला त्यासाठी.